मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर पहिली म्हण पाहूया. पाण्यात राहून माशाशी वैर कशाला. या म्हणीचा अर्थ असा आहे, ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी वैर करू नये. दुसरी म्हण, केळीवर नारळी अन घात चंद्रमौळी. या म्हणीचा अर्थ असा आहे, अत्यंत गरीब परिस्थिती असणे. तिसरी म्हण, ज्याच्या कुडे त्याच्या पुढे. या म्हणीचा अर्थ असा आहे, दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्याचेच वाईट होते. चौथी म्हण, अति राग भीक माग. या म्हणीचा अर्थ असा आहे, जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते. पाचवी म्हण, आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड. या म्हणीचा अर्थ असा आहे, स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे. सहावी म्हण, आरोग्य हीच धनसंपत्ती. या म्हणीचा अर्थ असा आहे, आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. सातवी म्हण, आली अंगावर घेतली शिंगावर. या म्हणीचा अर्थ असा आहे, जशास तसे उत्तर देणे. आठवी म्हण, अपुऱ्या घड्याला डबडब फार. या म्हणीचा अर्थ असा आहे, विद्वत्ता नसताना उगीच बढाया मारणे. आठवी म्हण, असेल हरी तर देईल खटल्यावरी. या म्हणीचा अर्थ असा आहे, सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे. नववी म्हण, चढेल तो पडेल. या म्हणीचा अर्थ असा आहे, ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते तोच शेवटी यशस्वी होतो. 10वी म्हण, चिंती पार ते येई घरा. या म्हणीचा अर्थ असा आहे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते. 11वी म्हण, अटक्याचा सौदा आणि येरझारा 14. या म्हणीचा अर्थ असा होतो, एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.